तर नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासनं. प्रिया अर्जुन सायलीची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असते. अर्जुन सायली याच्या अगोदरच कल्पना प्रतापला विचारते की आज स्वयंपाकाला काय करायचंय. मग हाच धागा पकडत प्रिया इथे टोमणे मारायला लागते. ती म्हणते, आई तुझी लाडकी सून कुठे गेली? अगं मी तुझी मदत केली असती ग, पण तुझी लाडकी सून आहे ना, म्हणजे या घराची मालकीन, तिने मला बंदी घातली ना म्हणून. मग कल्पना चिडते. ती म्हणते, बरोबर आहे, तू जे बोलतेस ना ते बरोबर बोलतेस. सायली या घराची मालकीन आहे आणि तिने जे केलं ते अगदी योग्य केलं. आणि तुला जर आवडत नसेल ना, तुझी बॅग पॅक कर आणि निघून जा इथून. असं ती म्हणते ना म्हणते तोपर्यंत अश्विन दारामध्ये आला असतो आणि तो बघतो की कल्पना असं प्रियाला बोलली आहे. तो पुन्हा चिडतो, म्हणजे मी नसताना, मी घरात नसताना तुम्ही माझ्या बायकोशी असं वागता तर, आणि तिला घराबाहेर काढायचा प्रयत्न करताय तर. मात्र प्रताप त्याला समजून सांगतो की तू अर्धवट ऐकलंस, पूर्ण ऐकलं असतंस ना तूही शांत बसला असता. तेवढ्यात अर्जुन सायली तिथे येतात, म्हणून प्रिया आणि अश्विन लांब जातात. मग मात्र कल्पना सायलीला म्हणते की तुम्ही दोघं फ्रेश होऊन या, आपण जेवण करू. प्रिया पुन्हा टोमणा मारते, वा रे वा, म्हणजे मॅडम बाहेरून मस्तपैकी फिरून येणार आणि सासू स्वयंपाक करणार. पण मात्र सायली आणि कल्पना, अश्विन, अर्जुन तिच्याकडे लक्षात देत नाही. सायली म्हणते, आम्ही फ्रेश होऊन येतो, आपण जेवण करू. मग त्याच्यात सगळं फ्रेश होऊन येतात, खाली येतात आणि मग त्यांच्या छानपैकी गप्पा चालू असतात. त्यावेळेस तिथे येते अस्मिता. अस्मिता आपल्याला माहिती आहे दिल्लीला गेली असते सचिनला भेटायला. ती घरामध्ये येते. मग तिचा एवढा दमला चेहरा बघून ना बाकीच्यांनाच कसं तरी होतं. अर्जुन विचारतो, हिला काय झालं, कुठे गेली होती ही? मग अस्मिता तिच्या रूममध्ये जाते. मग कल्पना तिच्या मागे जाणार, तेवढ्या सायली म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, मी त्यांची समजूत काढते, मी त्यांना विचारते काय झालंय. मग सायली कॉफी घेऊन अस्मिताच्या रूममध्ये जाते. अस्मिताही मात्र बिचारी टेन्शनमध्ये असते. तिला अजूनही ते रेस्टॉरंटमधला चेहरा आठवत असतो. ती सायलीला म्हणते पण, अगं बाई मी ना त्याला भेटून आले, तो माझी छान वागला, बोलला, मी 2 दिवस त्याच्यापाशी राहिले सुद्धा, पण अजूनही मला त्या कॅफेमधला चेहरा, ते सीन आठवल्यानंतर कसरी होत आहे. मात्र सायली तिची समजूत काढायचा प्रयत्न करते. मात्र हिला काय पडत नसतं. मग सायली बिचारी तिच्या पोटात त्या बाळाला बोलायला लागते आणि मग अस्मिताला पण हसू येतं, दोघे खळखळून हसायला लागतात. आणि हे दृश्य बाहेरून ना कल्पना बघत असते. कल्पना मात्र मनात म्हणते, सायलीकडे खरंच जादू आहे. तिने अशी काही जादूची कांडी फिरवली की अस्मिता सुद्धा हसायला लागली. आणि मग सायली जेव्हा बाहेर येते, कल्पना तिचं कौतुक करते आणि थँक्यू म्हणते की तू सख्या बहिणीसारखी अस्मिताची काळजी घेते. सायली पण म्हणते, अहो ताई, ती माझ्या बहिणीसारखीच आहे ना. पुढे आपल्याला दिसतं की ते प्रियाना जाम टेन्शनमध्ये गेलं असते. ती म्हणते, हे अर्जुन सायली करतात काय मला काहीच काळ मार्ग नाही. मी त्यांना महिपाचं नाव सजेस्ट केलं होतं, म्हणजे त्या लोखंडेकडनं महिपाचं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचलं सुद्धा, पण पुढे काय घडतंय मला काहीच काळ मार्ग नाही आहे. आणि काय करू, त्यांच्या रूममध्ये बाहेर रूमच्या बाहेर उभे राहून मलाच भीती वाटते, कधी कोणी मला बघेल काय, पण ऑप्शन पण नाही. म्हणून ती त्यांच्या रूमच्या बाहेर जाऊन उभी राहते की हे आत काय करतात. मग झालं काय असतं मित्रांनो, आता अर्जुन सायली त्यांची दुसरी स्टेप म्हणजे महिपतला फोन करून धमकवणार असतात आणि त्याप्रमाणे सायलीना महिपतला फोन करते. पण आता महिपतच्या घरी काय झालं आपण ते बघूया. महिपतला चिठ्ठी भेटल्यापासून तो पण टेन्शनमध्ये असतो. त्याला काहीच कळत नसतं. एकीकडे साक्षी, दुसरीकडे चिठ्ठी, त्याला काहीच कळत नसतं काय चाललं ते. पण तो म्हणतो जाऊ दे, जे झालं ते झालं ना. त्याला प्रियावर संशय असतो की प्रियाला आपण व्हिडिओ मागितलाय म्हणून तिने मुद्दाम केलं असेल. पण तो म्हणतो प्रियाकडे नंतर बघू, आधी साक्षीला फोन करू. मग तो साक्षीला फोन करतो. तिकडे मात्र साक्षी ना अशी निश्चित जमिनीवर पडली असते आणि तिला वाटतं सचिनचा फोन आला म्हणजे फोन उचलते. ती नुसती करत असते. बिचारा महिपत त्याला विचारतो की बाई तुझी तब्येत ठीक आहे ना, तू बरं वाईट काही विचार करू नको डोक्यामध्ये. तो सचिन पातळा जरी लपला असेल ना तर मी त्याला शोधून तुझ्यापुढे आणून उभा करेल. तू साक्षी, तू कशी आहेस विचार कर ना, तू किती काय काय केलंस, असं म्हणत तिला दिलासा द्यायचा प्रयत्न करत असतो. मात्र साक्षी त्याचा फोन कट करते आणि मित्रांनो ते चाकू घेऊन ना तिची मनगटाची नस कापताना आपल्याला दिसतंय. तेवढं तिकडे होतं काय, महिपतच्या घरी येतो नागराज. म्हणतो, काय रे महिपत, एवढे फोन केले, एवढे मिस कॉल केले, काय झालं, काय आग लागली का कुठे? असं म्हणतो महिपत त्याला चिठ्ठी येतो, वाचा म्हणतो. चिठ्ठी वाचून नागराज म्हणतो, वा रे वा, म्हणजे आता ही चिठ्ठी तूच लिहिली आहे आणि तू आता मला त्या ॲक्सिडेंटबद्दल ब्लॅकमेल करणार काय? महिपत म्हणतो, काय बावडे काय नागराज साहेब तुम्ही, मी कशा तुम्हाला ब्लॅकमेल करू? अरे चिठ्ठी मला कोणीतरी पाठवली. मग तो सगळं सांगतो की काल फोन आला,
म्हणून मी फोनवर बोलत होतो. कोणीतरी माणूस आला, चिठ्ठी आली खिशामध्ये. मग नागराज म्हणतो, तू त्या माणसाचा चेहरा बघितला असशील ना? तो म्हणतो, नाही ना, मी चिठ्ठी फोन उचलेपर्यंत माणूस गायब झाला होता. पण मग तो नागराज म्हणतो, हे केलं कुणी असेल? महिपत म्हणतो, आता बघा, तुम्हाला, मला, साक्षी आणि प्रियाला आपल्या चौघांनाच या ॲक्सिडेंटबद्दल माहिती आहे. मला वाटतं हे चितुंद्री म्हणजे प्रियाचं काम असेल. नागराज म्हणतो, अरे पण ती कशाला करेल असं? तो म्हणतो, करेल का नाही करणार? आपण तिला तो व्हिडिओ मागितला होता ना, म्हणून तिने केलं असेल हे. आता यावेळेस मात्र मी सोडणार नाही बरं का. आता तिचे एवढे बाहेर तुकडे करील की चाळणी तर मग खाली पडले पाहिजे. चला आपण लगेच तिला जाऊन विचारू. नागराज म्हणतो, वेड आहेस का महिपत? आपण तिला गेल्यानंतर विचारल्यानंतर ती काय आपल्याला खरं सांगणार का? महाचॅप्टर पोरगी आहे ती. मग तेवढ्यात काय होतं मित्रांनो, असं जसं म्हटलं मी की सायली अर्जुन महिपतला फोन करतात आणि महिपतला फोन केल्यानंतर मात्र महिपत फोन टाकतो स्पीकरवर. तिकडनं साक्षी बोलते, सायली बोलते की मी तुझा बाप बोलते आणि तू जो ॲक्सिडेंट केला होता त्याची सगळी माहिती मला आहे. मात्र महिपत तो रागारागात फोन कट करतो. पण त्याला टेन्शन आलं असं एवढं नक्की. इकडे अर्जुन सायलीच्या दाराबाहेर प्रिया ऐकायचा प्रयत्न करते, पण तिला काहीच ऐकू येत नाही. मात्र अर्जुनला संशय होतो कोणते दाराबाहेर उभं आहे. मग तो दाराकडे तो दार हळूच उघडतो. तोपर्यंत प्रिया हुशार असते. ती लगेच पळत पळत खाली होते, स्टडी रूममध्ये उभी राहते. अर्जुन इकडे इकडे बघतो, त्याला दिसतं की कोणीच उभं नाही बाहेर. तो दार बंद करतो आणि सायलीला सांगतो की आपला जो प्लॅन आहे, आपण जे काय करणार ना ते घरात कुणालाही कळता कामा नाही. कारण आपल्या घरात ती दाराला कान लावून उभी असे पोरगी आहे ना, त्यावेळी आपल्याला सावध पाऊल उचलायचे आहेत. आणि इकडे मात्र प्रिया म्हणते, अरे यार, प्लॅन सगळा फिसकटला. काहीच काल नाही काय चाललं यांचं. हे महिपतपर्यंत पोहोचताय की आपल्यापर्यंत पोहोचताय याचं तिला असं टेन्शन आलं असतं. मग अर्जुन सायली म्हणतात, ठीक आहे, आता आपण पुढचा प्लॅन करू. मग त्याकरता मित्रांनो महिपतच्या घराबाहेर येतात आणि ते ना एक लाकडाला आग लावतात आणि महिपत येण्याची बाहेर येण्याची वाट बघत बसतात. महिपत आणि नागराज बाहेर येणार तोपर्यंत नागराजांना कोणाचा फोन येतो म्हणून तो आतमध्ये थांबतो, नाही तर आज नागराज सुद्धा पकडला गेला असता. मग जसं महिपत अंगणामध्ये येतो, अर्जुन ते जळतं लाकूड फेकतो आणि महिपत ते जळतं लाकूड बघतो, त्यावर लिहिलं असतं 22 वर्षापूर्वी. मग त्याला क्लिक होतं की त्या माणसानेच हे लाकूड फेकलंय. तो इकडे बघतो, मात्र त्याला कोणी दिसत नाही. आणि मित्रांनो, इथे आजचा हा भाग संपतोय. म्हणजे आजच्या भागामध्ये आता अर्जुन सायलीची दुसरी स्टेप पण कामयाब झाली आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये ते कन्फर्म होऊन जाईल की महिपत या सगळ्यामागे कारणीभूत होता म्हणून. पण पुढचा भाग बघणारे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला मालिकेविषयी काय वाटतं कमेंटद्वारे जरूर कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.